नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. गेल्या अनेक महिन्यांपासून स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी या आजाराशी झुंज देणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे हिची झुंज अखेर संपली. तिला आजारावर मात करण्याकरता 16 कोटींच्या इंजेक्शनची गरज होती. अनेकांनी मदत केल्यानंतर ते इंजेक्शन तिला मिळालं देखील, पण वेदिकाला आजाराला हरवता आलं नाही, ती हरवू शकली नाही. दुसरीकडे तीरा कामत या चिमुरडीलाही याच आजारानं ग्रासलंय. तिचीही या आजाराशी झुंज अजून सुरू आहे. तिकडे नाशिकचा 1.5 वर्षांचा शिवराज यालाही दुर्मिळ आजारानं ग्रासलंय, पण शिवराजला 16 कोटींचं इंजेक्शन फ्रीमध्ये मिळालंय. या सगळ्याविषयी आपण आज बोलणार आहोत. अख्खा महाराष्ट्र आज वेदिकाच्या मृत्यूच्या बातमीनं हळहळलाय. 16 कोटींच्या इंजेक्शन नंतरही चिमुकली वेदिका शिंदे हिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. पिंपरी चिंचवडच्या वेदिकाला स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. याकरता तिला तब्बल 16 कोटी रुपयांचं झोल्गेन्झमा हे इंजेक्शन देण्यात आलं. याकरता आई वडिलांनी लोकसहभागाकरता आवाहन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देशविदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला. या सगळ्यांच्या प्रयत्नानं अमेरिकेतून झोल्गेन्झमा हे इंजेक्शन किंवा ही लस आयात करण्यात आली. 15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तिला इंजेक्शन दिलं गेलं. आता ती ठणठणीत बरी होईल अशीच अख्ख्या देशाला अपेक्षा होती. पण रविवारी मात्र ती दुःखद बातमी आली. फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत नसल्याचं दिसून आलं होतं. म्हणून तिच्या आईवडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा या चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन तिला द्यावं लागेल असं समजलं. कारण या आजारामध्ये खूप जलद गतीनं बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसं हे प्रमाण वाढत जातं तसतसं रुग्णाला श्वास घेणं, चालणं, शरीराच्या हालचाली करणं, मान धरणं या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते. आणि वेळेवर जर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो. वेदिकाच्या आईवडिलांनी हार मानली नाही. 16 कोटी रुपयांसाठी त्यांनी समाजाकडे मदतीची हाक दिली. बघता बघता पैसे जमा होऊ लागले. त्यांचे सगळे प्रयत्न यशस्वी झाले. वेदिकाला इंजेक्शन मिळालं. मात्र वेदिकाची ऑक्सिजनची पातळी अचानक कमी झाली. तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं तिला, पण वेदिका हे जग सोडून गेली. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी आपण अधिक बोलूया. गोविंद, वेदिकाला जेव्हा 16 कोटींचं इंजेक्शन लागणार आहे हे लक्षात आलं तेव्हा तिच्या वडिलांनी तर साथ घातलीच सगळ्या जनतेकडे, पण न्यूज 18 लोकमतनं सुद्धा जनतेकडे आवाहन केलं होतं. आपण ही बातमी दाखवली होती. पण अखेर 16 कोटींचं इंजेक्शन दिलं जाऊन सुद्धा तिची झुंज अपयशी ठरली. गोविंद, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, ही घटना आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रानं वेदिकाला आपली लेक मानलं होतं आणि कोरोना सारख्या संकटातही पदरमोड करून साधारण 1.5 लाख नागरिकांनी तिच्यापर्यंत मदत पोहोचावी म्हणून अहोरात्र प्रयत्न केले होते. आणि 77 दिवसामध्ये, केवळ 77 दिवसामध्ये जवळपास 16 कोटी रुपयाचा निधी तिच्यासाठी उभा राहिला होता. आणि यामध्ये राजकीय पक्षातले पुढारी असतील, नेते असतील, खासदार असतील यांनी सुद्धा जीवाचं रान केलं होतं. खरं तर एकच इंजेक्शन आहे आणि तेही अमेरिकेहून मागवावं लागतं. त्याची किंमत खूप जास्त आहे. त्यावर असणारा टॅक्स त्याही पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे हे सामान्य नागरिकांना परवडणं शक्यच नाही. म्हणजे वेदिकाचे वडील जे आहेत ते खरं तर लघु उद्योजक आहेत. मात्र
ती किती ताकद लावणार आहेत. परंतु त्यांनी समाजाकडे मागणं मागितलं आणि समाजानं आपल्या दातृत्व भावनेतनं त्यांना मदत केली. 16 कोटी रुपयाचा निधी उभा राहिला. मात्र हे प्रत्येकाला शक्य नाही. सुवर्ण, जसं तू म्हणाली की इतरही बालक आहेत. आता आणखी एक पिंपरी चिंचवड मधली वाव्हळ नावाची एक मुलगी आहे, 4 महिन्याचीच आहे. तिला सुद्धा हा आजार ग्रस्त असल्याचं निष्पन्न झालेली आहे ती, आणि त्यासाठी सुद्धा तिचे आई वडील आपल्या जीवाचं रान करतात. खरं तर केंद्र सरकारने, राज्य सरकारने जर ठराव केला आणि अशा या अतिशय दुर्मिळ आजारावर जर उपचार मोफत केले तर कुठेतरी ही बालकं वाचू शकतात. वेदिकाला उपचार मिळाले, परंतु तिला त्या वेळेतच उपचार मिळाले का हा खरा प्रश्न आहे. 77 दिवस लागले, कारण की 3 महिन्याचा काळ तसाही खूप जास्त असतो. जर ही उपचार पद्धती जर मोफत असती तर ती कदाचित आणखी लवकर तिच्यावर उपचार झाले असते आणि ती वाचवू शकली असती असंही म्हटलं जाते. त्यामुळे आता तरी शासनाने या सगळ्या संदर्भात अतिशय संवेदनशीलपणे विचार करून वेदिकासारखी जी बालकं आहेत त्यांच्यासाठी म्हणून पुढे यायला हवं, तसा कायदा करायला हवा अशी मागणी होती. नवे तीच खरी श्रद्धांजली वेदिकाला असेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे. नक्की. धन्यवाद गोविंद, तो या सगळ्याविषयी माहिती दिलीस त्याबद्दल. तिच्या आई वडिलांच्या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत आणि त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज नक्की पोचवूया की त्यांना जितकं जेवढं शक्य होतं ते त्यांनी केलं, पण तरीसुद्धा दुर्दैवानं ही झुंज अपयशी ठरली वेदिकाची. ज्यांनी वेदिकाच्या इंजेक्शन करता मदत केली त्यांनी वेदिकाच्या जाण्यावर दुःख व्यक्त केलेलं आहे. असे असंख्य मुलं आहेत की त्यांना सुद्धा हा आजार आहे आणि ह्या वेदिकासारख्या इतर मुलामुलींना होऊ नये म्हणून आपल्या देशातील किंवा महाराष्ट्रातील सरकारने आणि पिंपरी शहराने देखील त्या ठिकाणी कुठेतरी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जेणेकरून इथून पुढचं मुलामुलींना तो आजार जरी झाला तरी त्याचं एक नियोजन त्या ठिकाणी शासनाने केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. या प्रयत्नाला यश आलं नाही, परंतु भविष्यामध्ये काम करत असताना असे अनेक लहान बालकं असतील त्यांना मदतीसाठी सातत्याने ज्यांनी मदत वेदिकाला केली त्यांनी त्या ठिकाणी पुढे येऊन आणखीन अशा काही मुलं असतील मुली असतील त्यांना मदत करण्याची त्या ठिकाणी मी आवाहन करतो. ही खरी श्रद्धांजली वेदिका सौरभ शिंदेला ठरल्यासारखी होईल अशी या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो. वेदिकाप्रमाणेच तीरा कामत या चिमुरडीला स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी हा आजार झालेला होता. आपल्या चिमुरडीला हा आजार झाल्याचं कळल्यानंतर तिच्या आईवडिलांनी प्रचंड हिंमत दाखवली. तब्बल 16 कोटी रुपयांचं झोल्गेन्झमा हे इंजेक्शन विकत घेणं सोपं नव्हतं. तीराच्या आईबाबांनी क्राऊड फंडिंगसाठी महाराष्ट्राला साथ घातली. त्यांना जमेल तशी हजारो लोकांनी साथ दिली. 16 कोटी रुपये जमले. अमेरिकेतून हे इंजेक्शन भारतात आणावं लागणार होतं, मात्र त्यासाठी केंद्र आणि राज्याचा तब्बल 6 कोटींचा टॅक्स तीराच्या आईबाबांना भरावा लागणार होता. या संकटात केंद्र सरकारने मदत केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून सगळ्या करांमधून सूट देण्याची मागणी केली. पंतप्रधानांनीही तातडीने निर्देश देताच कारवाई सुरू झाली, प्रक्रिया सुरू झाली. सगळे कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला. अखेर ते इंजेक्शन तीराला मिळालं आणि एक प्रकारे तिला आयुष्य जगण्याकरता संजीवनीच मिळाली. तर एका लकी ड्रॉनं शिवराज डावरेचं आयुष्य बदलून टाकलं. नाशिकच्या शिवराजला नशिबानं साथ दिली. तीरा कामत, वेदिका शिंदे यांच्या पाठोपाठ शिवराजलाही स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफीचा आजार झाला होता. त्यालाही 16 कोटींच्या झोल्गेन्झमा या इंजेक्शनची गरज लागणार होती. मात्र शिवराजचं नशीब इतकं काही पक्क होतं की त्याच्या पुढे या संकटानं ही मान झुकवली. चक्क अमेरिकेच्या डर्बिन कंपनीनं काढलेल्या लकी ड्रॉमध्ये भारतातून एकमेव शिवराजचा नंबर लागला आणि तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन शिवराजला मोफत दिलं गेलं. इतकंच नाही तर त्यावरचा 6 कोटी रुपये टॅक्सही कंपनीनंच दिला. 22 कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम आहे आणि मग आम्ही आमचं घर म्हणा स्वतःचं किंवा शेती इतकं विकलं तरीही ते शक्य नव्हतं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक ऑप्शन आहे की एक अमेरिकेमध्ये डर्बन म्हणून कंपनी आहे, तर ती कंपनी एक लकी ड्रॉ काढते भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये, की एका बाळाला ते लकी ड्रॉमध्ये मिळू शकते हे ड्रग्स. आणि
पूर्ण ऑल इंडियामध्ये ते माझ्या बच्चूला भेटलं. 22 करोडचे ड्रग्स हे त्याला लकीमध्ये भेटलं आणि ते ड्रग्स त्याला 19 जानेवारी 2020मध्ये दिलं गेलं, 21मध्ये सॉरी. आणि तो आता खूप छान आहे आणि मी पण हॅप्पी आहे. क्रिसमसच्या दिवशी आम्हाला फोन आला डॉक्टरांचा मुंबईवरून की तुमच्या बाळाचं लकी ड्रॉमध्ये 16 करोडचं त्याला इंजेक्शन मिळाले. आणि तो दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता का एवढं महागाचं औषध आपल्या बाळाला मिळणार आहे आणि आता त्याचा जीव वाचू शकतो बा. जे आमचं 1 वर्षापूर्वी ते दुःख आलं होतं आमच्या कुटुंबामध्ये, ते सर्व आमचं सगळं दुःख विसरून गेलो आणि नक्की त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळणार आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत नाशिकमधून, त्यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, वेदिकाची जी मृत्यूशी झुंज होती ती जरी अपयशी ठरली तरी सुद्धा इथे शिवराज मात्र लकी ठरला. खरं तर सगळ्या महाराष्ट्राचं, तुझं माझं, आपल्या सगळ्यांचं एकच आणि एकच फक्त मनात आपल्या गोष्ट असेल की प्रत्येक बालक अशा आजारातून वाचलं पाहिजे, जगलं पाहिजे, त्याला जीवनदान मिळालं पाहिजे. लक्ष्मण, तू शिवराजविषयी काय सांगशील? एखाद्याच्या आयुष्यात चमत्कार व्हावा आणि त्या चमत्कारातून एखादं चांगलं काहीतरी घडावं असा एक प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळाला. वैदिका शिंदेच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. मात्र दुसरीकडे शिवराज डावरेला जीवदान मिळालेलं आहे. लकी ड्रॉ निघाला आणि या लकी ड्रॉमध्ये या शिवराजला जीवदान मिळालेलं आहे. तब्बल 16 कोटी रुपयांचं हे इंजेक्शन आणि त्यावर लागणारा 6 कोटी रुपयांचा टॅक्स, अशी एकूण 22 कोटी रुपयांची रक्कम या शिवराजला मोफत इंजेक्शनच्या माध्यमातून मिळालेली आहे. खरं तर हा संघर्ष खूप मोठा होता. या शिवराजचे वडील आणि आई यांनी हा संघर्ष जो आहे तो जवळून बघितलेला आहे. अवघं 2 वर्षाचा हा शिवराज आहे आणि तो मृत्यूशी झुंज देत होता. आपलं मूल जे आहे ते अवघं 2-2.5 वर्ष जगेल असं ज्या वेळेला त्याच्या आईवडिलांना डॉक्टर सांगतात त्यावेळेला त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, जमीन सरकते आणि त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होती. मात्र ही भीती ज्या वेळेला निर्माण झाली त्यानंतर त्यांचा संघर्ष नेमका कसा होता, हा लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना जी 16 कोटी आणि एकूण 22 कोटी रुपयाची जी रक्कम मिळाली ती नेमकी कशी मिळाली, हा संघर्ष त्यांचा नेमका कसा होता, हे सांगण्यासाठी हे डावरे कुटुंब आपल्यासोबत आहे. सुरुवातीला आपण त्या मुलाचे जे वडील आहे विशाल डावरे, खरं तर हातावरती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब आहे. झेरॉक्सचं दुकान त्यांचं आहे आणि ही 16 कोटी रुपयाची रक्कम जी आहे ती जमवणं खरं तर त्यांच्यासाठी अशक्य होतं. मात्र नशिबानं साथ दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेमका हा संघर्ष कसा होता, ह्या मुलाचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला तुम्हाला हे कधी कळलं की त्याला या आजाराने ग्रासला? त्याचा जन्म जो आहे तो 8 ऑगस्ट 2019ला झाला होता आणि त्यावेळेचं जे वातावरण होतं आमचं दोघांचं परिवारातलं वातावरण जे होतं ते खूप आनंदाचं वातावरण होतं. पण त्यानंतर 1 वर्षानंतर असं काही घटना जी घडली की ती आमच्या कुटुंबाला म्हणजे काळाला खूप धक्कादायक घटना होती. ती का आमच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली होती. का त्याला जो आजार झाला तो SMA1 म्हणून आजार होता, जेनेटिक टाईपचा. आणि डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की तो जास्तीत जास्त त्याची लाईफ जी आहे ती 2.5 वर्षच लाईफ आहे. तर याच्यावरती उपचार काय मग? तर डॉक्टरांनी सांगितलं की मुंबईला आम्हाला हिंदूच्या हॉस्पिटलला डॉक्टर उदानी सर आहे, न्यूरोलॉजिस्ट, त्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी पण त्याच्यावरती भारतामध्ये निदान नाही असं सांगितलं आणि याच्यावरती काही उपचार करू नाही शकत इथे. आणि एक US मध्ये कंपनी आहे तर ते एक झोल्जेस्मा म्हणून एक ड्रग्स आहे, तर त्याची प्राईस त्यांनी आम्हाला सांगितली की 16 करोड रुपये जी प्राईस आहे ते 1 टाईम दिलं तर हे बाळ तुमचं वाचू शकतं. पण एक आम्ही सामान्य कुटुंबातले आहे आणि ती तेवढी रक्कम आम्हाला अशक्य होती तेवढी जमा करणं. तर मग डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं ते वर्षातनं एक लकी ड्रॉ काढत असतात. त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ऑनलाईन सर्व डॉक्युमेंट जे आहे त्याचे बाळाचे सर्व रिपोर्ट वगैरे ते फिलअप केले, फॉर्म सबमिट झाला. त्याच्यानंतर आम्हाला 1 महिन्यानंतर एक कॉल आला मुंबईच्या डॉक्टरांचा का तुमचं बाळ जे आहे ते 16 करोड रुपये जिंकलेलं आहे आणि त्याला ते जे औषध जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्या शिवराजची आई देखील आहे. वैदिकाचा मृत्यू झाला, मात्र त्या वैदिकाच्या कुटुंबासोबत आपणही त्यांच्या संपर्कात होता. लकी ड्रॉसाठी आपणही त्यांच्यासोबत होता. तुम्ही सोबतच फॉर्म भरला होता, किंबहुना त्यांनी एक अगोदर तुमचा फॉर्म भरला, त्यांनीच तुम्हाला हा फॉर्म कसा भरावा अशी माहिती दिली, असं आपण सांगितलं. नेमकं त्यावेळेला फॉर्म भरत असताना तुम्हाला ही माहिती कुठून गोळा झाली, कोणी तुम्हाला मदत केली आणि हा संघर्ष कसा होता तुमचा सर्व?
संघर्ष सांगायचा तर सर खूप कठीण होता, पण यातून आम्हाला आमचे नातेवाईक झाले, यांचे सगळे फ्रेंड सर्कल झाले. त्याच्यानंतर माझा म्हणजे सगळा नातेवाईक परिवार आहे, माझे आई वडील, माझे सासू सासरे यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला. आणि त्या सपोर्टातूनच आम्ही एक प्रकारे म्हणजे 16 कोटी ही खूप मोठी अमाऊंट होती आमच्यासाठी. पण मग लकी ड्रॉ काढणार हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हाही आम्हाला ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता, कारण 16 कोटी हे पॉसिबल नव्हतं. पण मग ज्यावेळेस आम्हाला कळालं की हा असा फॉर्म फिलअप केल्यानंतरही काही चान्सेस असू शकता, तर आम्ही फक्त एक देवावर विश्वास ठेवला की आता देवा तू काहीतरी केलंय तर त्याच्यासाठी तू चमत्कार दाखव आम्हाला. आणि मग त्याप्रमाणेच त्यांनी 13 कामत आहे ती फॅमिली त्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता ॲक्च्युली फॉर्म भरण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर लकी ड्रॉमध्ये शिवराज डावरेचं नाव आलं आणि त्यानंतर त्याला ते ड्रग्ज देण्यात आलं. आपण हा शिवराज आहे तो खरं तर त्याला आत्ताही त्याच्या बोलण्यासाठी तो बोलत नाही, मात्र आपण त्याला त्याचं नाव विचारतात. तुझं नाव काय? शिव. पूर्ण नाव काय? शिव. शिव. शिवराज दादे. तो आपलं नाव कसं कसं सांगतोय, हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एकूणच जर बघितलं तर हे संपूर्ण त्याचं कुटुंब आहे. आपण पुन्हा त्याच्या वडिलांकडे जाऊया. दादा, ही 16 कोटी आणि वरची 22 कोटीची रक्कम ज्यावेळेला माफ झाली किंवा हे सगळं मोफत मिळाले त्यावेळेला हा सगळा चमत्कार वाटत होता? हो, नक्कीच तो चमत्कार वाटत होता. आणि ती म्हणजे आम्हाला एक आनंदाची पण अश्रू होते आमच्याकडे की नक्की म्हणजे बाळाला मिळाले आम्हाला म्हणजे शब्दात सांगू नाही शकत का ती एवढी मोठी रक्कम. आणि आमच्या किती पिढ्या गेल्या ते 16 करोड ही रक्कम जी आहे ती आमच्यासाठी खूप मोठी होती. हे होतं आपल्यासोबत डावरे कुटुंब, ज्यांच्या आयुष्यामध्ये खरं तर एखाद्याच्या आयुष्यात स्वप्नवत असं असावं किंवा चमत्कार घडावा अशाच प्रकारचा चमत्कार त्यांच्यासोबत झाला आणि त्यांच्या मुलाला जीवदान मिळालेलं आहे. त्यांच्या मुलाला इंजेक्शन देऊन काही दिवस झाले हळूहळू इम्प्रूव्हमेंट जे आहे त्या मुलामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो बोलतोय किंवा त्याच्या हातापायांची देखील आता हालचाल होतीये आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्या शरीरामध्ये संपूर्णतः हालचाल सुरू होईल आणि तो नॉर्मल मुलांसारखा वागेल अशी आशा डॉक्टरांना आहे. आणि त्या इंजेक्शनचा तो फायदा आहे, पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये ते बदल दिसतील. मात्र अशा प्रकारचं इंजेक्शन एखाद्याला लॉटरीच्या माध्यमातून मिळावं ही खरंच एक चमत्कार आणि स्वप्नवत असंच आहे. नक्की. धन्यवाद गोविंद, सविस्तर तू या सगळ्यांविषयी या सगळ्यांसोबत बोलल्याबद्दल. अत्यंत महत्त्वाचा हा क्षण आहे की आपलं बाळ आपल्यासोबत आहे. 16 कोटी, जसं त्याचे वडील म्हणाले की 16 कोटी आमच्या अनेक पिढ्या गेल्या तरीसुद्धा उभ्या करू शकल्या नसत्या. त्यामुळे आम्हाला प्रश्नच होता की हे 16 कोटी उभे कसे करायचे आणि आपल्या मुलाला ते इंजेक्शन द्यायचं कसं. पण चमत्कारच झाला आणि तो लकी ड्रॉमध्ये सिलेक्ट झाला, त्याचं नाव आलं आणि त्याला ते इंजेक्शन दिलं गेलं म्हणून आज तो वाचला आहे. वेदिका बद्दल मात्र फार फार दुःख होतं. वेदिकाची जी मृत्यूशी झुंज होती ती अपयशी ठरली. 13 कामात हिला सुद्धा ते इंजेक्शन दिलं गेलं आहे आणि तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे अशी सुद्धा माहिती समोर येते आहे. पण जर आपण बघितल्या ह्या तिन्ही घटना बघितल्या तर 16 कोटींचं इंजेक्शन दिलं म्हणजे एखाद्या मुलाचे प्राण वाचले असं होत नाही, तर ते इंजेक्शन कशा पद्धतीने काम करतं, त्याला त्या बाळाची प्रकृती कशी रिस्पॉन्स देते, अशा अनेक गोष्टी फार फार महत्त्वाच्या असतात. 2 महिन्याच्या लहान बाळाचे प्राण वाचवणाऱ्या साक्षी दाभेकरच्या धाडसाबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी KEM रुग्णालयामध्ये जाऊन तिची आस्थेनं विचारपूस केली. महापौर आणि आरोग्य समिती अध्यक्षा यांनी 1 लाखाची मदत तिला दिली आहे, तर नगरसेवक अनिल कोकिळ यांनी तिला 25,000 रुपयांचा धनादेश दिलाय. KEM रुग्णालय 12 लाख रुपये खर्च करून तिला पाय बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेल्या केवनाळे या गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या 2 महिन्याच्या बाळाला वाचवताना 14 वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळली. तिचा एक पाय निकामी झाला. साक्षीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या बाळाला वाचवण्याचं जे धाडस दाखवलं त्या धाडसाबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी तिचं कौतुक केलं. साक्षी दाभेकरने माणुसकीची एक नवी ओळख या दुर्घटनेनंतर अनेकांसमोर मांडली आणि त्यानंतर त्याच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. खरं तर तिने जे साहस दाखवले ते खरंच खूप मोठं आहे. महापौर म्हणून आज तुम्ही स्वतः तिची भेट घेतली आहे, काय सांगा? नाही, मुळामध्ये ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी आम्ही येणार होतो, पण आमचे प्रवीण मंगाळ डॉक्टर आणि आमचे देशमुख सर यांनी सांगितलं लगेच इकडे येऊ नका ताई,
आम्हाला सगळा निर्णय घेऊ दे, तिला सेटल होऊ दे, कारण ती प्रचंड घाबरली होती, तिच्या घरातले घाबरलेले होते आणि मग सगळे एकत्र आले का त्या अधिक घाबरतात। मी आज ती बऱ्यापैकी सेटल झालेली आहे पायावरती। जो त्यावेळेला निर्णय घेणं गरजेचं होतं, तिचा जीव वाचवण्यासाठी तो निर्णय घेतला गेलेला आहे। तिला आता जयपूर फूड, नंतर ऑटो फूड ह्याची गरज आहे, ऑटो बॉक्स ज्याला ॲडव्हान्स म्हणतात, ते सगळं आम्ही महानगरपालिका आणि शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब यांनी ऑलरेडी महानगरपालिकेच्या आयुक्तांना इक्बाल चहल यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे। त्यामुळे असं जेव्हा धाडस आपल्या महाराष्ट्रात दिसतं त्यावेळेला अशा धाडसी लोकांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे अनेक जण ते धाडस करू शकतात, हा एक धडा आहे, एक एक्झाम्पल आहे म्हणून आम्ही आलेलो आहे। अनिल कोकेनी 25,000चा धनादेश दिलेला आहे, काजलताईंनी 50,000, मी 50,000 करून 1 लाखाची कॅश दिली आहे, जेणेकरून त्यांना कोणाकडे मागायला जायची गरज नाही। छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील तर त्या करू शकतील। बाकी राहण्याचं तर आम्ही देशमुख साहेबांनी सांगितलं, तेही आम्ही तिला फ्री करून ठेवलेलं आहे, जेवण वगैरे ते सगळं केलं आहे। त्यामुळे शिवसेना, बाळासाहेबांनी दिलेलं बाळकडू, बाळासाहेबांनी दिलेले संस्कार हे आमच्या रक्तात भिनलेले आहेत आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही आलो। खरं तर या मदतीनंतर तिचं आयुष्य खरं तर खूप बदलू शकेल, तिच्या गावाकडे सुद्धा मदतीचा ओघ होणं अपेक्षित आहे आणि आज ज्या पद्धतीने तुम्ही पाऊल उचललंय त्यानंतर खऱ्या अर्थानं माणुसकी जिवंत असं म्हणावं लागेल। मी पहिलं तेच म्हटलं, आज ह्या महाराष्ट्रामध्ये इतक्या छोट्या मुलीकडनं ही माणुसकी दिसली, ह्याचा अर्थ साधू संतांनी जे शिकवण दिलेली आहे ती शिकवणही आमच्या रक्तात भिनलेली आहे, या मुलींनी दाखवली आहे। आणि तेच उदाहरण आता सर्वांना म्हणजे आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये ह्या एका उदाहरणाचा अधिक भर पडलाय आणि इतक्या गरीब कुटुंबातल्या मुलीला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही वाटली, याचा अर्थ तिच्या आईवडिलांचे संस्कार आमच्या दिलेल्या साधू संतांचे, महाराष्ट्र साधू संतांचा भूमी आहे, त्यामुळे हे जे संस्कार आहेत हे बाजारात विकत नाही मिळतात, ते करावे लागतात आणि ते झाले। बाळासाहेबांनी आम्हाला ते संस्कार दिले, आई वडिलांनी दिलेले, सासू सासऱ्यांनी दिलेले संस्कारच काम करतायत। इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। बातमी आहे भारतीय महिला हॉकी सेनेच्या संघाच्या ऐतिहासिक कामगिरीची। भारतीय संघानं ऑलिम्पिकमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे आणि उपांत्य फेरीमध्ये धडक मारलेली आहे। 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं ऑलिम्पिकमध्ये इतकी दमदार कामगिरी केलेली आहे। 3 वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत भारतीय महिला हॉकी सेनेनं थाटात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। भारतीय महिला हॉकी संघानं सेमीफायनलमध्ये धडक मारल्यानंतर कुरुक्षेत्रामधील शहाबादमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला। टीममधील कॅप्टन सोबतच इतर 3 महिला हॉकीपटूही शहाबादमधील आहेत। संघाच्या कामगिरीनंतर कॅप्टन राणी रामपालच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला। हमें बहुत खुशी है इस चीज़ की, सबकी बेटियां ऐसे ही जीत हासिल करें। बेटियों को बेटियां पहले थी, ये बेटी को कहते थे भाई ये बोझ है, अब बेटियां लड़कों से ऊपर हैं। हमें बहुत खुशी है इस चीज़ की। इससे सिवा उसको और कुछ नहीं दिखता है, सिवा हॉकी से मेहनत करने से उसको कुछ नहीं दिखता है। 7-7, 8-8 महीने प्रैक्टिस के अंदर ही चले जाते हैं, उनके घर पे भी नहीं आते। रामपाल यांचे शब्द महत्त्वाचे की सबकी बेटियां ऐसा ही काम करे या अशीच कामगिरी त्या करत राहोत। म्हणजेच आज बेटियों का दिन हे असं म्हणायला हवं। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।